Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 6th standardचा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स हा लेसन तुम्ही बघितला आणि भरभरून त्याला प्रतिसादही दिला आणि सगळ्यांनी खूप सारा ते व्हिडिओ शेअर केला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आपण 6th स्टँडर्डचा सायन्सचा पण लेसन बघितला, तोही तुम्ही शेअर केला, त्याबद्दलही थँक्यू. आणि आता तुमच्या आग्रहास्तर आपण लगेचच नवीन लेसन सुरू करतोय की ज्या लेसनचं नाव आहे लाईन्स अँड अँगल्स. हा तुमचा 6th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा लेसन आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता काय दिलेलं आहे या लेसनमध्ये, तर सगळ्यात पहिले रिव्हिजन तुम्हाला दिलेली असते. आता रिव्हिजनमध्ये काय दिलेलं असतं, रिव्हिजनमध्ये म्हणजे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये ह्या टॉपिक विषयी काय शिकलेले आहात. म्हणजे आता तुम्ही कुठल्या स्टँडर्डला आहात, 6th स्टँडर्डला. मग तुम्ही 5th स्टँडर्डला असताना ह्या लाईन्स आणि अँगल्स विषयी तुम्हाला काय माहिती आहे, ही रिव्हिजन तुम्हाला तिथे दिलेली असते. तर काय दिलेले आहे चला बघूया. ज्योमेट्रिकल शेप बेसिक कन्सेप्ट्स आर यूज इन डिझायनिंग एनी प्लेग्राऊंड. मग आता बघा इथे काय दिलेलं आहे, हे प्लेग्राऊंड्स आहे. कबड्डीचं ग्राउंड आहे, खो-खोचं ग्राउंड आहे. तुमच्या शाळेत खेळतात ना कबड्डी आणि खो-खो. मग आता हे कबड्डी आणि खो-खो खेळण्यासाठी ग्राउंड आखावं लागतं. मग हे ग्राउंड आखण्यासाठी वेगवेगळ्या ज्योमेट्रिकल शेपचा यूज करत असतात. आता तुम्ही जर हे शेप्स व्यवस्थित बघितले तर पहिला शेप तुम्हाला कुठला दिसतोय रे, हा कुठला शेप दिसतोय, इट इज नथिंग बट अ रेक्टँग्युलर शेप. हा रेक्टँग्युलर शेप आहे. दुसरा शेप बघा बरं, दुसरा मी तुम्हाला दुसऱ्या कलरने दाखवते. हा दुसरा शेप कुठला दिसतोय तुम्हाला, हा ट्रायंग्युलर शेप दिसतोय बघा, इथे ट्रायंग्युलर शेप दिसतोय. त्यानंतर बघा हा बघितलं तर तुम्हाला हा स्क्वेअर शेप दिसेल. ओके, स्क्वेअर शेप. इथे बघितलं तर हा रेक्टँगल दिसेल. दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे शेप्स काय केलेले आहे तुम्हाला, हे तुमचं जे तुमचं जे ग्राउंड आहे, प्ले ग्राउंड, ते आखण्यासाठी वेगवेगळे केलेलं आहे. आता बघा, आता जॉमेट्री म्हणजे नक्की काय आहे. जॉमेट्री इट्स नथिंग बट अ डिफरंट शेप्स. मग याच्यामध्ये वेगवेगळे शेप आहे. सर्कल आहे, त्याच्यानंतर तुमचं ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला. हे तुमचं हाफ सर्कल आहे, दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर हा तुमचा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर हा बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रिलॅटरल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रिलॅटरल तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर हा तुमचा बघा पेंटॅगॉन दिसेल, हा तुमचा हेक्सागॉन दिसेल. म्हणजे जॉमेट्री म्हणजे नक्की काय, जॉमेट्री म्हणजे ह्या सगळे जे आकार आहेत, या आकारांची बनलेली जी फिगर्स आहेत ते काय असतात, जॉमेट्रीमध्ये काय असतात, हे सगळे वेगवेगळे आकार तुम्हाला बघायचे आहे आणि शिकायचे आहे. आणि हे आकार कसे बनले याचे बेसिक थिंग्स, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्या आपल्याला शिकायच्या आहे या लेसनमध्ये. ठीक आहे, समजलं तुम्हाला. या सगळ्या सर्कल कशापासून बनला, तुमचा ट्रायंगल कशापासून बनला, पेंटॅगॉन, तुमचा स्क्वेअर, तुमचा हे क्वाड्रिलॅटरल कशापासून बनला आहे, या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बघा सम बेसिक जॉमेट्रिक कन्सेप्ट हॅव बीन डिझाईन सच ॲज अ पॉइंट, लाईन अँड प्लेन. आता मी तरी तुम्हाला ट्रायंगल वगैरे सांगितलंय, पण याच्यामध्ये खूपच बेसिक कन्सेप्ट वापरलेला आहे. बघा इथे याचे व्हर्टायसेस आहे, म्हणजे काय आहे, हे पॉइंट आहे. त्याच्यानंतर लाईन आहेत, या लाईन्स आहेत, सेगमेंट्स आहेत. या अशा पद्धतीने ह्या काय आहेत, तुमच्या लाईन आहे. काही लाईन सेगमेंट पण इथे वापरलेला आहे. सगळं समजून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण हे तुम्हाला मी नंतर परत समजावून सांगेल जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळाल्या. कुठल्या, पॉइंट, लाईन आणि प्लेन. या 3 बेसिक कन्सेप्ट सगळ्यात पहिली आपल्याला क्लिअर करायचं आहे, पॉइंट, लाईन, प्लेन. आणि तुमच्या एकदा जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले ना, तुम्हाला पुढे उत्तर लिहायला काहीच अडचण येणार नाही. सो लेट्स गो टू सी द फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज पॉइंट. तर आपली सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे पॉइंट. आता पॉइंट म्हणजे नक्की काय, छानपैकी समजून घेऊया. पॉइंट म्हणजे काय, आता हा माझा पेन आहे, या पेनच्या या टोकाने मी काय केलं, इथे एक असा समजा पॉइंट ड्रॉ केला, याला तुम्ही पॉइंट म्हणणार आहात. ठीक आहे. किंवा हा माझ्या हातामध्ये पेन आहे, या पेनचं जे टीप आहे, या टीपला तुम्ही पॉइंट म्हणणार. किंवा तुमच्याकडे पेन्सिल आहे, त्या पेन्सिलचं जे टोक आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, पॉइंट म्हणणार. अजून खूप सारे पॉइंटचे एक्झाम्पल आहे. मग प्लेस अ शार्प पेन्सिल ऑन द पेपर अँड मेक अ मार्क. एक पेन्सिल घ्यायची आणि त्यांनी काय करायचं, अशा पद्धतीने एक जर डॉट केला तर त्या डॉटलाच आपण काय म्हणणार आहोत, पॉइंट म्हणणार आहात. दिस मार्क इज पॉइंट. या मार्कलाच तुम्ही काय म्हणणार आहात, पॉइंट. आता हे पॉइंट कसे दाखवायचे जॉमेट्रीच्या भाषेमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे पॉइंट तुम्ही, आता हे काय आहे तुमचं, हे आहे तुमचं राऊंडर. आता ह्या राऊंडरचा काय आहे तुमचा
पॉइंट आहे, हा काय आहे तुमचा राऊंडरचा पॉइंट आहे. समजा आता मी हे असं केलं, हा याला पण तुम्ही काय म्हणणार पॉइंट म्हणणार आहे. हा इकडे मी वाढवलं, याला पण काय म्हणणार तुम्ही पॉइंट म्हणणार आहे. जॉमेट्रीमध्ये हे पॉइंट्स कसे शो करायचे, तर सगळ्यात महत्त्वाचे हे पॉइंट शो करण्यासाठी काय करायचं आहे. समजा आपण हे लिहिलं पॉइंट पी आहे, मग आता तो लिहिणार कसा, तुम्हाला जर पेपरमध्ये लिहायचं असेल तर काय म्हणणार तुम्ही, याला काय म्हणणार पॉइंट पी. ठीक आहे, याला म्हणणार पॉइंट क्यू, याला म्हणणार पॉइंट आर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही असे पॉइंट दिलेले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पॉइंट दाखवायचे आहे. पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर अशा पद्धतीने लिहायचे आहे. मग आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा हे एक सर्कल आहे, हे काय काढलंय मी, एक सर्कल काढलेलं आहे. आता या सर्कलमध्ये मी काय केलंय, हा एक पॉइंट दाखवला, हा एक पॉइंट दाखवला, इथे एक पॉइंट दाखवला, इथे एक पॉइंट दाखवला आणि इथे एक पॉइंट दाखवला. मग आता कसं लिहिणार रे, आता हे आतमध्ये आहे, ह्या आतमधल्यांना काय म्हणणार तुम्ही इंटेरियर पॉइंट्स. काय म्हणणार तुम्ही इंटेरियर पॉइंट्स, म्हणजे सर्कलच्या आत असणारे पॉइंट्स. मग आता हे सर्कलच्या आत असणारे पॉइंट्स तुम्ही कसे दाखवणार, पॉइंट पी अँड पॉइंट ए, हे काय आहे सर्कलच्या आत असणारे पॉइंट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दाखवू शकतात. जर तुम्हाला विचारलं एक्सटेरियर पॉइंट, एक्सटेरियर पॉइंट म्हणजे काय, म्हणजे सर्कलच्या बाहेर कुठले पॉइंट आहे रे, एक्सटेरियर पॉइंट्स. आता काही विद्यार्थी म्हणतील टीचर हा पण नाही, तो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती आहे म्हणून तो येणार नाही. सो पॉइंट सी आणि पॉइंट बी हे दोन काय आहे तुमचे एक्सटेरियर पॉइंट आहे. पॉइंट सी अँड पॉइंट बी हे काय आहे तुमचे एक्सटेरियर पॉइंट आहे. आणि जर तुम्हाला विचारलं विच आर द पॉइंट्स ऑन सर्कल, विच आर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात पॉइंट संदर्भात. पॉइंट्स ऑन सर्कल, सर्कलवरती किती पॉइंट आहे किंवा कोणता पॉइंट आहे, तर काय लिहिणार तुम्ही, सर्कलवरती कुठला एक पॉइंट आहे, दॅट इज पॉइंट डी. कुठला पॉइंट आहे, पॉइंट डी. मग आता एवढ्या साध्या एक्सप्लेनेशन वरून तुम्हाला 100% कळलं असेल की पॉइंट नक्की काय आहे. आता मी तुम्हाला एक छानसा प्रश्न देते, पण त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला लिहायची आहे कमेंट सेक्शनमध्ये. काय लिहायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये त्याचे मला आन्सर्स लिहायचे आहेत. ठीक आहे, समजा हा काय दिला आहे, मी एक रेक्टँगल दिलेला आहे, याच्यावरती मी अशा पद्धतीने काही काय केले पॉइंट काढलेले आहेत. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे इंटेरियर पॉइंट्स कुठले आहेत, म्हणजे आतमधले. इंटेरियर्स म्हणजे काय, आतमधले. एक्सटेरियर म्हणजे काय रे, बाहेरचे. बाहेरचे पॉइंट्स कुठले आहे, आणि ऑन रेक्टँगल, रेक्टँगलवरचे पॉइंट कुठले आहे लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला पॉइंट हा सेक्शन समजला की नाही मला लगेच क्लिअर होईल आणि तुम्ही किती अगदी तल्लीन होऊन लेक्चर बघतायत हे पण मला समजेल. ओके, आता तुमच्या पुस्तकामध्ये ही छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्ही स्वतःच करायची आहे. इंडिकेट द फॉलोइंग सिटीज विथ पॉइंट्स ऑन द नेबरिंग आउटलाईन मॅप ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा मॅप घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये काय करायचं, ह्या सिटी तुम्हाला पॉईंटने दाखवायचे. समजा इथे तुमचं काय दाखवलं आहे, पुणे सिटी हे पॉईंटने दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मुंबई, मुंबई कुठे आहे ते शोधा, पॉईंटने दाखवा. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक ह्या ज्या सिटी आहे, समजा इथे नाशिक दाखवलं. अशा पद्धतीने तुम्ही ह्या मॅपवरती तुम्ही स्वतः काय करायचं, वर्क करायचं आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलने काय करायचे, हे सगळे पॉईंट्स दाखवायचे आहे. ठीक आहे, आय थिंक पॉईंट ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. पण पॉईंट विषयी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की एका पॉईंटमधून, दिस इज युअर वन पॉईंट, या वन पॉईंटमधून आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो हा परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग आता बघा, हा एक पॉईंट आहे, याच्यामधून मी किती लाईन्स ड्रॉ करते बघा, तुम्ही सांगायचेत. आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे की ह्या एका पॉईंटमधून मी किती लाईन्स ड्रॉ करू शकते. तर सांगा मला किती लाईन्स ड्रॉ केलेले आहेत या मी. अशा मी किती पण लाईन्स ड्रॉ करू शकते. इनफायनाईट, इनफायनाईट म्हणजे काय, मोजूही शकत नाही इतक्या लाईन आपण ड्रॉ करू शकतो फ्रॉम सिंगल पॉईंट. मग तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की एका सिंगल पॉईंटमधून किती लाईन ड्रॉ करू शकतो. तर सिंगल पॉईंटमधून आपण
मेनी लाईन्स. काही विद्यार्थ्यांना जर इनफायनाईट शब्द नाही आला तर त्यांनी मेनी लाईन्स म्हणू शकतात. किंवा दुसरा महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा आहे, वी कॅन ड्रॉ द इनफायनाईट लाईन. इनफायनाईट लाईन ड्रॉ करू शकतो आपण एका सिंगल पॉईंटमधून. आता समजा मी 2 पॉईंट घेतले, या 2 पॉईंटमधून मी किती लाईन ड्रॉ करू शकते? दॅट इज 1 अँड ओनली 1. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे की 2 पॉईंट्समधून 2 पॉईंट्समधून तुम्ही किती लाईन ड्रॉ करू शकतात? 1 अँड ओनली 1. एक आणि एकच लाईन ड्रॉ करू शकतात. 1 अँड ओनली 1. लक्षात ठेवायचं. 2 फिल इन द ब्लँक्स कळाल्या तुम्हाला. एका पॉईंटमधून आपण खूप साऱ्या लाईन्स ड्रॉ करू शकतो या एका पॉईंटमध्ये. आणि 2 पॉईंट्समधून आपण 1 अँड ओनली 1 एकच लाईन ड्रॉ करू शकतो. सो पॉईंटच्या सगळ्या कन्सेप्ट आय थिंक तुमच्या आता इथे क्लिअर झाल्या असेल. लेट्स सी द नेक्स्ट तुमची कन्सेप्ट आहे लाईन. व्हॉट इज मीन बाय लाईन? आता बघा, ही जी डॉट 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 डॉटने दाखवली ही काय आहे आणि त्याला शेवटी काय आहे? 2 ॲरो आहे. याला आपण काय म्हणत असतो? लाईन म्हणत असतो. द फिगर बिलो इज अ लाईन. लाईन इज इनफायनाईट ऑन बोथ साइड. सगळ्यात महत्त्वाची फिल इन द ब्लँक्स की लाईन जी आहे ती दोन्ही साईडला. आता समजा एक मी लाईन ड्रॉ केली, तर इकडे मी किती पण वाढवू शकते आणि इकडे सुद्धा अगदी फळ्याच्या बाहेर सुद्धा जाऊ शकते. इनफायनाईट. लाईन इज इनफायनाईट ऑन बोथ साइड म्हणजे तिचं जे टोक आहे ना, हे दोन्ही ॲरो, हे दोन्ही बाण काय दर्शवतात आपल्याला? की आपण ही जी लाईन आहे इकडे कितीही वाढवू शकतो आणि ही जी लाईन आहे इकडे पण कितीही वाढवू शकतो. म्हणजे लाईनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की ती अमर्याद असते, की तिची लांबी आपण मोजू शकत नाही. लाईन इज इनफायनाईट ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला काय असते? इनफायनाईट असते. आणि आपण काय करत असतो? त्याच्या साईडला असे ॲरो दाखवत असतो. आता पेपरमध्ये तुम्हाला ही लाईन कशा पद्धतीने शो करायची आहे? बघा, इथे एक लाईन दिलेली आहे आणि जी तुम्हाला ई आणि डी पॉईंटने दाखवलेली आहे. मग आपण हे लिहिणार कसं शब्दामध्ये? दॅट इज लाईन ईडी. लाईन ईडी. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक लाईन इथे दिलेली आहे. बघा, अजून एक लाईन दिलेली आहे. ही लाईन फक्त स्मॉल लेटरने दाखवलेली आहे. दिस इज एम. मग आता ही लाईन कशी लिहिणार तुम्ही? लाईन एम. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला का? की लाईनची जी आहे ती लाईन जी फिगर आहे ती आपण कॅपिटल लेटरने पण दाखवू शकतो आणि स्मॉल लेटरने सुद्धा दाखवू शकतो. आता एखादा विद्यार्थी म्हणेल, टीचर लाईन ईडी, मी लाईन डीई म्हणू शकतो का? येस, ऑब्विसली. तुझं दोन्ही बरोबर आहे. लाईन डीई म्हणा किंवा लाईन ईडी म्हणा, तुम्ही दोन्ही प्रकारे त्याचं नाव लिहू शकतात आणि एक सिंगल आपण स्मॉल लेटरने सुद्धा लाईन दाखवू शकतो. ठीक आहे. आता काय केलं आहे मी? इथे खूप साऱ्या मी लाईन्स ड्रॉ करून घेतल्या आहे. आता ह्या लाईन आपल्याला प्रॉपरली पेपरमध्ये लिहायच्या आहे, कारण तुम्हाला तिथे काय करतील? पेपरमध्ये एक डायग्राम देतील. त्या डायग्राममध्ये तुम्हाला पॉईंट लिहायची आहे, लाईन लिहायचं आहे, प्लेन लिहायचा, रे, सेगमेंट, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. मग आपण पहिली सगळ्यात महत्त्वाची पॉईंट, ही कन्सेप्ट तर तुमची क्लिअर झाली. समजा ह्या तुमच्या लाईनचं नाव आहे ए बी. ए बी ही लाईन आहे. मग ही लाईन तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? दॅट इज लाईन ए बी. किंवा एखाद्याला वाटलं, टीचर मला बी ए लिहायचंय, तर तू लाईन बी ए अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लाईन लिहू शकतात. समजा आता ही एक लाईन आहे की जी फक्त स्मॉल ए लेटरने दाखवलेली आहे. तर मग ही लाईन कशी लिहिणार तुम्ही? दॅट इट इज नथिंग बट अ लाईन ए फक्त. त्याच्यानंतर ही एक लाईन आहे की जी फक्त एन लेटरने दाखवलेली आहे. मग तुम्ही कसं लिहिणार? तुम्ही दॅट इज लाईन एन. फक्त एक छोटंसं लेटर लिहिलेलं असतं, काही डॉट वगैरे काही नसतं. समजा ही दिलेली आहे DS, डिजिटल स्कूलचा आपला DS. मग आता याचं नाव कसं लिहिणार तुम्ही? लाईन DS और लाईन, एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं उलटं लिहा, SD. दोन्ही पद्धतीने लिहू शकतात तुम्ही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी आज तुम्हाला छानपैकी काय देणार आहे? होमवर्क देणार आहे. या होमवर्कमध्ये तुम्ही, ठीक आहे, आता होमवर्कमध्ये मी तुम्हाला काही नावं देते. ओके, यांची नावं तुम्ही मला लिहायची आहे कमेंट सेक्शनमध्ये. ओके, यांची नावं तुम्ही मला लिहायची आहे कमेंट सेक्शनमध्ये. बघू तुम्हाला लाईन ही कन्सेप्ट समजली का? लक्षात काय ठेवायचं? इट इज इनफायनाईट ऑन बोथ साइड. बोथ साइडला काय असते? तुमची लाईन इनफायनाईट असते आणि ती आपण कॅपिटल लेटरनी पण दाखवू शकतो आणि स्मॉल लेटरनी पण दाखवू शकतो. सो आय थिंक तुमची पॉईंट ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, लाईन ही कन्सेप्ट पण क्लिअर झाली असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कन्सेप्ट. आता पुढे एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट दिलेली आहे, सेगमेंट. आतापर्यंत आपण काय शिकलो?
हा पॉइंट शिकलो, आणि काय शिकलो, लाईन की जी दोन्ही साईडला इट इज इनफायनाईट ॲट द बोथ साईड, आणि ती आपण कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरनी पण दाखवू शकतो. ही कन्सेप्ट शिकलो. आता पुढची कन्सेप्ट आहे सेगमेंट. आता मुद्दाम ही कन्सेप्ट मी पहिल्यांदा घेतली कारण बरेच जे विद्यार्थी आहे त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सेगमेंट म्हणजे काय आणि लाईन म्हणजे काय याच्यामध्ये इतकं कन्फ्युजन होत असतं. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी, हे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी मी काय घेतलेलं आहे, ही तुमची कन्सेप्ट जी आहे ती मी आता छानपैकी इथे क्लिअर करणार आहे. सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष देऊन ही कन्सेप्ट तुम्ही काय करायची आहे, क्लिअर करायची आहे. काय दिसतंय तुम्हाला, दोन वेगवेगळ्या फिगर काढलेले आहे. ही काय आहे की ज्याला दोन्ही साईडला काय आहे, ॲरो आहे. समजा इथं मी पी नाव दिलं आणि याला क्यू नाव दिलं, याला तुम्ही काय म्हणणार, इट इज लाईन पी क्यू. याला काय म्हणणार तुम्ही, लाईन पी क्यू. पण इथे ॲरो दिसतोय का तुम्हाला, ॲरो दिसतोय का, नाही. इथे काय आहे, एंड पॉइंट्स आहेत, म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, सेगमेंट. रेषाखंड. इथे काय आहे, खंड, तुकडा झालेला आहे. या लाईनचा काय झालाय, हा एवढा तुकडा झालेला आहे, म्हणून आपण याला सेगमेंट म्हणजे रेषाखंड म्हणणार आहोत. आता इथे तुम्हाला डायरेक्टली मेजरमेंट घेऊन दाखवलेलं आहे. ही 9.3 सेंटीमीटर मेजरमेंट असणारी काय आहे, लाईन सेगमेंट आहे. ही काय आहे, 10.8 सेंटीमीटर मेजरमेंट असणारी लाईन सेगमेंट आहे. याला पण काय म्हणणार तुम्ही, लाईन सेगमेंट, की ज्याला 2 एंड पॉइंट्स असतात. मग तुमच्या लाईन मध्ये आणि लाईन सेगमेंट मध्ये काय फरक आहे, तर तुमची जी लाईन आहे तिला काय असतात, दोन्ही साईडला ॲरो असतात, की ती इकडे पण अमर्याद वाढते, इकडे पण अमर्याद वाढते. पण तुमचा जो तुमची जी लाईन सेगमेंट असते तिला काय असतात, 2 एंड पॉइंट्स असतात. सो ही पी क्यू काय झाली, तुमची लाईन सेगमेंट झाली. आणि जर समजा फक्त ही दाखवलेली आहे तर तिला तुम्ही लाईन म्हणणार, कारण की ती अमर्याद वाढते. क्लिअर सगळ्यांना कन्सेप्ट, की लाईन सेगमेंट जी असते ती ठरलेली असते, तिला मर्यादा असतात. खंड, रेषाखंड म्हणतात मराठीमध्ये. रेषाखंड, खंड पडलेला असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याला ती विशिष्ट सेंटीमीटर असते, 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर. पण तुमची जी लाईन आहे ती अमर्याद वाढत असते, दोन्ही साईडला काय वाढत असते, अमर्याद वाढत असते. सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन लाईन अँड लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट आणि लाईन मध्ये हा मेन डिफरन्स आहे, की लाईन दोन्ही टोकाला मर्याद वाढते, पण तुमची लाईन सेगमेंट असते तिला काय असतात, 2 एंड पॉइंट्स असतात. अंत्यबिंदू म्हणतात, की जी विशिष्ट काय असते, विशिष्ट मेजरमेंटची असते, ती स्पेसिफिक असते, ती मोजून मापून असते. पण तुमची लाईन जी असते ती काय असते, तुमची अमर्याद असते. सो आय थिंक तुम्हाला हे 3 कन्सेप्ट इथे क्लिअर झाले असेल. पहिली कन्सेप्ट तुमची पॉइंट, दुसरी कन्सेप्ट काय आहे तुमची लाईन, की जो दोन्ही साईडला अमर्याद असते, आणि तिसरी कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट, की जी काय असते, स्पेसिफिक असते, जिला 2 एंड पॉइंट्स असतात. ओके, दाखवलेलं आहे. काय दाखवलेली आहे, ही पी क्यू लाईन दाखवलेली आहे. ड्रॉ लाईन एक्स ऑन पेपर. एक्स ही पेपरवरती काढायचं आहे. टेक पॉइंट पी अँड क्यू. पी आणि क्यू काय करायचे, तुम्हाला असे पॉइंट घ्यायचे आहे, आणि मग तुम्हाला इथे अशा पद्धतीने लाईन आणि लाईन सेगमेंट मधला काय दाखवलेला आहे, फरक दाखवलेला आहे. द पॉइंट्स पी अँड क्यू आर द एंड पॉइंट्स ऑफ. मग तुम्हाला विचारलं ह्या सेगमेंटचे एंड पॉइंट्स कुठले आहेत, तर पी आणि क्यू काय आहे, त्याचे एंड पॉइंट्स आहेत. बघा इथे दिलेलं आहे एंड पॉइंट्स. दिस लाईन सेगमेंट इज कॉल्ड ॲज अ लाईन सेगमेंट पी क्यू. मग आता हे दाखवणार कसं, लिहिणार कसं तुम्ही, सेगमेंट पी क्यू. एखाद्याला वाटलं सेगमेंट क्यू पी, सेगमेंट क्यू पी लिहायचं, तसं तुम्ही सेगमेंट क्यू पी पण असं लिहू शकतात. आणि रिटर्न ॲज अ सेगमेंट पी क्यू और सेगमेंट क्यू पी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय करणार आहे, मी तुम्हाला छानसा देणार आहे होमवर्क, आणि हे तुम्ही मला लिहायचे आहे लाईन सेगमेंटच्या बाबतीत. सो मी ह्या काढलेल्या आहे, खूप साऱ्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. ह्या तुम्ही कशा लिहिणार, जॉमेट्रीच्या भाषेमध्ये. एक मी तुम्हाला लिहून दाखवते. समजा हिचं नाव मी ठेवलं पी क्यू, तर याला म्हणणार तुम्ही सेगमेंट. सेगमेंट पूर्ण शब्द लिहिण्याची गरज नाही, सेग पी क्यू किंवा सेग क्यू पी म्हणणार आहात तुम्ही. मग याचं मी नाव देते एल आणि एम. हे लिहा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये. याचं नाव देते मी ए बी, आणि याचं नाव देते मी एक्स वाय. याचं तुम्ही जॉमेट्रीच्या भाषेमध्ये कसं लिहिणार, लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला सेगमेंट
ही कन्सेप्ट क्लिअर झाले की नाही माझ्या लक्षात येईल. ओके, आता एक लास्ट टॉपिक राहिलेला आहे. तो आपला लास्ट टॉपिक आहे रे. आता रे म्हणजे बघा तुमचा सूर्य उगवतो, ह्या सूर्याचे काय असतात वेगवेगळे असे किरण असतात की जे पृथ्वीवरती सगळीकडे पसरतात आणि आपल्याकडे सूर्यप्रकाश देत असतात. आपण त्याला सन रेज म्हणत असतो. किंवा तुमची ही टॉर्च दाखवली आहे, ही टॉर्च मधून पण काय करत असतात, रेज बाहेर पडत असतात. तुम्ही अनुभव केलेला आहे, अनुभव घेतलेला नाही, टॉर्च कधी वापरली आहे का? ओके, त्याच्यानंतर अजून कुठली असते रे, लेझर टॉर्च बघितली तुम्ही एक्सपेरिमेंट करताना, किंवा जे डीजे वगैरे लावत असतात लग्नामध्ये वगैरे, तुम्ही रात्रीच्या वेळेस बघा ते अगदी जे लाईट्स असतात की ती स्ट्रेट लाईन मध्ये जात असतात. हे सगळे काय आहे, रेज, त्याच्यातून वेगवेगळे रेज बाहेर पडत असतात. आता हा लाईट कमिंग फ्रॉम अ लेझर, या लेझर मधून अगदी एका पॉइंट मध्ये काय करत असते, ही लाईट पडत असते. या सगळ्यांना आपण जॉमेट्रीच्या भाषेमध्ये काय म्हणणार आहात, रेज म्हणणार आहोत, रे म्हणणार आहोत. आता रेज सुरुवात कशी करायची, तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेला काय असतो, एक एंड पॉइंट असतो आणि एक काय असतो, ॲरो असतो. सो अशा पद्धतीने रे तुम्ही दाखवायचा आहे PQ. आता लिहिताना हा रे कसा लिहिणार रे, सगळ्यात महत्त्वाचं, हा जो रे आहे तो लिहिताना याला एक एंड पॉइंट असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता PQ हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे किंवा त्याचा अंत्यबिंदू आहे. इकडे तो अमर्याद वाढू शकतो, किती पण वाढू शकतो, पण इथे मात्र तो स्टॉप झालेला आहे. म्हणून याला लिहिताना तुम्ही काय लिहिणार, रे PQ, जिथून त्याचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथून. एखाद्याला वाटलं टीचर मी असं लिहितो, रे QP, शून्य, शून्य मार्क मिळणार तुम्हाला. रॉंग, इट इज रॉंग. नेहमी रे लिहिताना काय करायचं, इथून तुम्ही सुरुवात करायचं आहे. समजा अजून एक रे मी इथं काढला, ज्या रेचं नाव ठेवलं आहे AB, मग कसं लिहिणार तुम्ही, इट इज रे AB. कसं लिहिणार तुम्ही, रे AB. किंवा अजून एखादा मी रे काढला, समजा इथे रे हा रे काढलेला आहे. रेला काय असतो, एक एंड पॉइंट असतो आणि एक काय असतो, ॲरो असतो, हे लक्षात ठेवायचंय. समजा इथे नाव मी लिहिलं KV. ओके, मग कसं लिहिणार तुम्ही, इट इज रे KV. रे VK का रे, नाही, इट इज रॉंग, इट्स रॉंग. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते, ठीक आहे. इथे मी काही मेजरमेंट घेऊन काही रे काढलेले आहे, काही रे काढलेले आहे, काही रे काढलेले आहे, काही खूप सारे काय केले मी इथे रे काढलेले आहे. आता या रेजला मी काय करते, नाव देते. समजा याला नाव दिलं AB, याला काय नाव दिलं, KT, याला नाव दिलं KT, याला नाव दिलं NS, याला VD, याला XY नाव दिलं. एक मी तुम्हाला लिहून दाखवते, हे पहिलं, आणि बाकीचं तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट सेक्शन. म्हणजे रे कन्सेप्ट क्लिअर झाली की मला समजेल. याचं नाव लिहिणार आहे मी रे AB. नेहमी स्टार्ट करणार या पॉइंट पासून आणि ह्या पॉइंट पर्यंत तो अमर्याद काय होणार आहे, तो रे वाढत जाणार आहे. बाकी सगळ्या रेजची नावं लिहा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं आज आपण काय शिकलो, तर आपण पहिली कन्सेप्ट शिकलो की याला म्हणणार आहात तुम्ही पॉइंट, त्याच्यानंतर याला म्हणणार आहात काय, दोन्ही टोकांना इनफायनाइट वाढते, ती काय असते, तुमची लाईन, की जिला एंड पॉइंट्स आहे, की जी स्टॉप होते, स्पेसिफिक मेजरमेंटची असते, तिला म्हणणार तुम्ही सेगमेंट. तिला म्हणणार काय तुम्ही, सेगमेंट. आणि ज्याला एक एंड पॉइंट आणि एक काय असतो, ॲरो असतो, याला तुम्ही म्हणणार रे. या 4 कन्सेप्ट आय थिंक तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर झाल्या असेल. तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आता कोलिनियर, नॉन कोलिनियर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो मात्र आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ, नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.